पटकन आंघोळ करून आहे ना देवपूजा करावं म्हटलं, पण तेवढ्यातच परी उठून बसली. तिचं पहिले आवरलं, मग देवपूजा केली. देवपूजा तशी साधीच केली, कारण माझ्याकडे फुले नव्हती. देव आपल्याकडे काही मागत नसतो, पण आपण किती भावनेने त्यांची पूजा करतो ना, हे महत्त्वाचं. देवपूजा झाल्यानंतर ना तुळशीची पण पूजा करून घेतली आणि छोटीशी रांगोळी सुद्धा काढली दारामध्ये. बरेच दिवस ना झाडांकडे लक्षच दिलं नाही, म्हणून माझी झाडं सगळी सुकून गेली. पण ही तुळस बघा, आहे तशीच हिरवीगार तुळस आहे. मी खूप व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की दारावरती स्वस्तिक काढलं की घरातील नेगेटिव्हिटी एनर्जी जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि वास्तूमध्ये पण काही दोष असेल तो निघून जातो. म्हणून मी देवपूजा केल्यानंतर ना दारावरती स्वस्तिक काढते. आता सेल्फीचा कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला माझा उजवा हात डावा दिसत असेल आणि स्वस्तिक देखील उलटा दिसत असेल. मम्मीने काढलेली रांगोळी पुसायला सुरुवात कुठून करू आता याचाच विचार करत इथे परी बसलेली आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.